दुसऱ्या दिवशीची जत्रा. तर पार्किंग तर इकडे 4 व्हीलरचं पूर्ण झालेलं आहे फुल. आणि आता सूर्यास्त होतोय, 6:30 वाजलेत. आज देखील गर्दा तुफानी भरणार आहे. तर चला, आज आपण फक्त जत्रा एन्जॉय करायला आलो आहे. यात्रा स्पेशल कुणकेश्वर ह्या देखील पूर्ण तुफानी गर्दीने भरून प्रवास करत आहेत मंडळी सर्व. आणि खूप चांगला असा प्रतिसाद आहे. एस टी बसेसना देखील. प्रायव्हेट वाहतुकीने येतातच भाविक, पण एस टी बसेसने सुद्धा खूप सारे भाविक येतात कुणकेश्वरला. मित्रांनो, जर कुणकेश्वरला येत असाल ना, तर हा सीन तुम्ही चुकवू शकत नाही. तर हा जो उतार आहे ना, तर इथून मंदिराचं खूप सुंदर असं दृश्य दिसतं. म्हणजे कळसाचं दर्शन होतं मस्तपैकी. मागे असा सुंदर अरबी समुद्र आणि मंदिराचा कळस. वा, खूप सारे भाविक या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आहेत. आपल्याला जस्ट सूर्यास्त मिस झालेला आहे आणि त्यासाठी खूप वाईट वाटतं आहे, कारण मला खूप उशीर झाला. पण थोड्या वेळानं आपण बीचवर जाऊया. तर आपण आपल्या मित्रमंडळाची वाट बघतोय. खूप सारे यूट्यूबर्स मित्र आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत. तर सर्व यूट्यूबर्स या ठिकाणी आपल्याला आता भेटलेले आहेत. जर्नी विथ सुयोग, श्रावणी संकेत भाई, ओमकार बांधकर, देवांचा गड देवगड, ग्रामीण कोकण, स्वप्नील पाटकर आणि सागर जोईल दादा. तर खूप सारे यूट्यूबर्स आहेत आणि अजून येणार आहेत. कोण? पाटी काय नाव? कसा? ट्रॅव्हल कोकण. नाव कसा? हेमांग कदम. तर ट्रॅव्हल हेमांग. अरे तो आता या ग्रुपला ॲड असाल ना. ओके, बरोबर. तर भरपूर जण असत आपल्याला भेटलेले. तर एक इव्हेंट असा, तो आम्ही तुमका थोड्याच वेळात सांगू नक्की काय असा. तो आत्ताच आमका समजला. हा अमोल सावंत ब्लॉग्स. आणि या ठिकाणी आपले मानकरी मालवणी लाईफचे लकी दादा. नमस्कार लकी दादा. 2 दिवस इकडे आता उद्याच एक 3 दिवस हॅट्रिक होतला. होय, काल रात्रीपासून अपडेट्स आहेत. येस येस येस. मस्त मजा वाटते इकडे. जलप्रसिद्धी देण्याचं काम आपल्या कोकणातीलच काही युट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कामकाज करत आहेत. आणि अशा बहुतेक युवकांचा समाजाने उचित करत आहे. आणि त्या दृष्टीने आज आम्ही श्रीधर कुणकेश्वर म्हणजे देवस्थानदास कुणकेश्वर, श्री कुणकेश्वर सहमंडळ मुंबई आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. तो त्यांनी स्वीकारावा. आणि ह्यामध्ये प्रथम मी आमंत्रित करतो श्री सागरजी जोईल ठाकूर. हे वारंवार श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट विविध होणारे उपक्रम, कार्यक्रम आणि आजचा जो महाशिवरात्रीचा जो महोत्सव साजरा केला जातो त्याची अविरत प्रसिद्धी करण्याचे काम या युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी करतात. या ठिकाणी श्री सागरजी यांचे सन्मान देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष श्री दिवेशजी गोयल करतात. त्यानंतर श्री सत्यजित जोईल, श्रावणी संकेत यांनी याच्यावर उपस्थित राहायचं. सत्यजित जोईल, श्रावणी संकेत यूट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपण या मंचावर उपस्थित राहायचं आहे. आपल्या देवस्थान प्लस हे खजिनदार श्री अभिजित पेडणेकर यांनी विनंती करतो त्यांचा सन्मान करावा. आपला राखण महोत्सव पार पडला दरम्यान संकेत जोईल यांनी भरपूर या ठिकाणी प्रसिद्धी केलेली होती आणि त्याला प्रतिसाद देखील मिळालेला होता. त्यानंतर मी आमंत्रित करतो स्वप्नील पाटकर, ग्रामीण कोकण यांनी रंगमंचावर यायचे आहे. मी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री प्रकाशजी वाळके श्री स्वप्नील पाटकर, ग्रामीण कोकण यांचा
सन्मान करावा. त्यानंतर ओंकारजी बांकर, देवाचा गड देवगड, ओंकारजी बांकर. श्री ओंकारजी बांकर, देवाचा गड देवगड यांचा आपल्या देवस्थान असे विश्वस्त श्री विजयजी बाळके यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा. आज ही सर्व लोक श्री देव कुंकेश्वर आणि या कोकणातील सर्व धार्मिक स्थळ जी प्रसिद्धी वारंवार करत असतात. युट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. आता आपल्या सिंधुदुर्गातील टॉप युट्यूबर्स लकी कांबळे, मालवणी नाईक यांना मी विनंती करतो की आपण रंगमंचावरच्या कोकण आणि कोकणातील जीवन या लोकांसमोर मांडण्याचं काम त्यांचं आहे. मी संजयजी आत्रेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. मी या सर्व युट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना विनंती करतो की या पुढे देखील होणारे कुंकेश्वरातील सर्व आपण सोहळा आणि विविध उपक्रम या दरम्यान आपण व्हिडिओद्वारे प्रसिद्धी द्यावी. धन्यवाद. सर्व युट्यूबर्स कुंकेश्वर मंदिर देवस्थानामध्ये सत्कार केल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने आपला आभार मानतो. तुमचे जे काही उपक्रम असतील, जसे आपण रापण महोत्सव घेतला किंवा अन्य काही उपक्रम असतील, आम्हाला वेळोवेळी कळवत जा आणि नेहमी हे उपक्रम जगासमोर बसवण्याचं काम करत राहू. धन्यवाद. यानंतर आशिष नागावकर, सुवर्ण कोकण ब्लॉक हे देखील आपल्या देवस्थान गावामध्ये उपस्थित राहून आपल्या देवस्थानची कुंकेश्वरची वारंवार त्यांची प्रसिद्धी करतात. त्याप्रमाणे वारंवार होणारे महोत्सव तिथे हे जगापर्यंत पोहोचवण्याचं काम या युट्यूबर्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरद्वारे होत असते. यानंतर मी आमंत्रित करतो सुयोग गोलावकर, जर्नलिस्ट सुयोग, आपण उपस्थित राहायचं. विश्वस्त श्री मंडळाची भेट देवस्थानचे विश्वस्तजी अजयजी धानेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर अमोल सावंत यांना विनंती करतो आपण नामाचार्याचं अमोल सावंत ब्लॉग या नावाने सोशल मीडियाद्वारे आपण प्रसिद्धी दिली आहे. आपल्या देवस्थानतर्फे विश्वस्त दीपकजी भाडीकरचा सन्मान करतात. यानंतर कदम यांना मी आमंत्रित करतो. हेमांग कदम, देवस कोकम. मी संतोषजी लाट यांना विनंती करतो की आपण त्यांचं सन्मान करावं. सोशल मीडिया आणि
युट्यूबर्स व्हिडिओज इंस्टाग्राम सर्व माध्यमातून जगभरामध्ये आपल्या ईश्वरची प्रसिद्धी वारंवार करत असतात. यानंतर अजूराने आला मी आमंत्रित करतोय. अजूराने वेळे मी श्री सत्यवान केरी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर संकेत असोळकर आज खूप जगभरामध्ये प्रसिद्ध झालाय. सोळा भिडे यांचा सन्मान करतायत उपाध्यक्ष असले दिनेशजी धुवाळी. यानंतर मी आमंत्रित करतोय शुभम राऊत आपण मंचावर यायचं. शुभम राऊत नुकत्याच पार पडलेल्या कोकण सन्मान स्टार्स म्हणून शुभम राऊत यांची ओळख झालेली आहे. एक प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला होता. आज शुभम राऊत मला वाटतं कुंभमेश्वरमध्ये 8 दिवस इथेच आहे. प्रगत लोके, आकाश सप्पा, शरद खरात, रिव्हर सर्व्हिस यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. मी रसाचे खजिनदार अभयजी पेटीकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करायचा. आपण मंचावर यायचं. ऋत्विक रंगकर्मी आणि मी अनिल धुरी यांना विनंती करतो की ऋत्विक धुरी यांचा त्यांनी सन्मान करावा. आपला जो रापण महोत्सव पार पडला त्यावेळी ऋत्विक धुरी यांनी अँकरिंग केलेलं होतं. आपल्याच देवगडचे जवळ असल्यामुळे वारंवार त्यांना येणं शक्य होतं आणि वारंवार या ठिकाणी ते येत असतात. यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. ऑफिस
कुणकेश्वर भेट जे आमच्या सर्वांशी संपर्क साधतात, सर्वांना या ठिकाणी ते सहकार्य वाटतात आणि प्रत्येकाबरोबर कुणकेश्वर ही नाळ जोडून ठेवतात की प्रेक्षणीचा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं सहकार्य या ठिकाणी देवस्थान कमिटी ट्रस्ट कुणकेश्वर यांच्याकडून तर चला आजच्या दिवसाचं दर्शन घेऊया आता. तर इथून आता आपण चाललो आहोत. पहिल्यांदाच VIP लाईनने दर्शन घेतोय. ॲक्च्युली मला रेग्युलर लाईनीतून दर्शन घ्यावं आवडतं मला, कारण ती जी मजा आहे ती कशातच नसतं. आता मी तिकडून पण येऊ शकलो असतो आणि इकडे सुंदर असा भजन सुरू होता. कालच्या दिवसात आपण सकाळी पहाटे 3 वाजता दर्शन घेतलेलं आणि आता या ठिकाणी आता दर्शन घेतो आपण. तर आता इथून जी लाईन येते ही भाविकांची आहे, म्हणजे जे दर्शन रांगा, त्या दर्शन जे आपले दर्शन मंडप आहे तिकडून येतात, तर त्या लाईन्स इथून येतात. आणि या ठिकाणी आपल्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक आहेत जे पूर्ण दिवस रात्र त्या ठिकाणी ही लाईन सर्व मॅनेज करत असतात. तर यांचे देखील खूप मनापासून आभार. आज हापूस आंब्याची आरास या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये केलेली आहे. चला तर आता आपण इकडून चाललोय बाहेर. या ठिकाणी सर्व भाविकांना प्रसाद दिला जात आहे. वा, खूप सुंदर. आणि आता आपण इकडून चाललोय बाहेर. आता आपण जरा बीचवर जाऊया आणि मग थोडीशी जत्रा फिरून घरी. गुड्ड्या जत्रे गेला. गुड्डू कधी आली तू? कधी आली तू? होय, आता दिलास काय? म्हणूनच मला वाटतं अजून बॅटरी चार्ज नाही झाली. बहीण इलेली त्याच्यानंतर तेजस, समीक्षा, रेखा मामी आणि सगळे असत. गणू असा इकडे, आई असा. वाव. तर या आपल्या मगाशी कुणकेश्वर देवस्थान समितीने चांगला गिफ्ट दिला ना. खूप सुंदर मस्त फोटो फ्रेम असा, शाल आणि श्रीफळ असा. वाव, मस्त भारी वाटला. वाव, मस्त. वाव, रवान दे. मस्त आहे बघा. तर आपल्या शाल आणि ही मस्त फोटो फ्रेम आणि श्रीफळ मिळालेले. तर आपले 2 भाची असतात. खूप सुंदर. किल्ल्यापासून आम्ही बीचवर गेलो नव्हतो, तर आता आम्ही चाललो बीचवर. कारण माका सनसेट बघून जायचं होतं, पण मी उशीर राहिल्यामुळे भेटला नाही. आता आपण इकडून जाऊया बीचवर. मस्तपैकी काहीतरी खाऊया, थोडा वेळ आराम करूया आणि मग घरात जाऊया. समुद्रावर जाणार होतो, पण आता भरती सुरू आहे आणि पाणी एकदम जवळ आलेलं आहे. काही वेळा त्या दुकानात पण पाणी शिरेल, त्यामुळे आपण प्लॅन कॅन्सल केला आहे समुद्रावर जायचा. आता पुन्हा आपण चाललो आहे जत्रेमध्ये. इकडे असा सेल्फी पॉईंट. बीचवर जाणारा जो रस्तो असा मंदिराच्या बाजूतून, तर त्याच्या बाजूकडचा, तर इकडून तुम्ही मस्त फोटो काढू शकतास. जर आता म्हणजे सनलाईट आपलं सनसेट वगैरे असलं असतं तर खूप मस्त फोटो येले असते. पुन्हा आपण आता इलो मेन एंट्रीकडे आणि आता जरा पेट पूजा करूया. तर हॉटेल राज आस्वाद इकडे आपण चाललो. बाकीच्या हॉटेलमध्ये जाऊचं जरा मूड नाही, म्हटलं इकडे जाऊया. इकडे जेवण चांगलं असतं किंवा नाश्ता असा स्वप्नील बोलता. कटवडा, वा, तर चव बघूया कशी आहे ती. कारण बाकी बाहेरच्या हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा म्हटलं कुणकेश्वरचं जर रेग्युलर हॉटेल आहे तिकडे आपण म्हटलं खाऊया. चला स्वप्नील आता चाललो आ घरात. चल भेटू परत, उद्या सकाळी येऊया परत. चल बाय. जत्रा तर फुल तुफानी अशी भरलेली असते आणि अजून पण लोक येतात. आणि अशीच आता पहाटेपर्यंत चालू राहतील. या पहाटे देव तीर्थस्नान करून मग नंतर ही आपली जत्रा संपतली. तर बघूया आपण आता सकाळी येऊ. आता आपण चाललो घरात.